रिअल लाईफमध्ये जगताना बऱ्याच वेळा आहे ना म्हणजे समाज असेल, शिक्षक असेल, घरात आईवडील असेल, की आपल्या मुलांनी छान वागावं, छान मोठं व्हावं याच्यासाठी काही गोष्टी सांगत असतात. आपण त्याला शिस्त म्हणूया, जी घरापासून सुरू होते. तर आजकाल या शिस्तीचं एवढं अवडंबर होत आहे, म्हणजे मुलांना शिस्त आवडते की नाही मला माहीत नाही. पण घरातून असं आई-बाबा नेहमी सांगतात, "अरे, एवढ्या वेळेला उठलं पाहिजे, किमान एवढ्या वेळेला अभ्यास केला पाहिजे." किमान बाहेर जाऊन आता खेळ हे सांगावं लागतंय. म्हणजे आम्हाला किंवा आमच्या अगोदरच्या लोकांना, "तू लवकर घरी ये आणि अभ्यास कर," असं सांगावं लागत होतं. पण आत्ताच्या मुलांना, "तू बाहेर जा आणि खेळ," असं सांगावं लागतं आणि ही शिस्त करावी लागते. तर ही शिस्त ही चांगली आहे की वाईट आहे? कारण का यांना काय वाटतं, की आता ही टेक्नॉलॉजी आहे ना सगळी, तर शिस्तीमध्ये जगण्याचं काय कारण? आता गंमत अशी आहे की शिस्तीचं आपल्याला ओझं वाटलं ना की यार, तर मग त्रास होतो त्याचा शिस्तीचं. म्हणजे काय तर मला एखादी गोष्ट शिस्तीत करायची म्हणजे काय, डिसिप्लिन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपण सातत्याने परसिस्टंटली त्याच त्याच प्रकारे केलं तर त्याची आपल्याला सवय लागते. ती एका तालात, एका सुरात, एका लयीमध्ये जर आपण केली तर त्याची आपल्याला शिस्त लागते. उदाहरण मी देतो. शाळेमध्ये जानेवारी किंवा 15 ऑगस्टच्या वेळेला परेड असते. परेड बघितली असेल तुम्ही सगळ्यांनी. परेडमधली जी मुलं असतात किंवा जी लोक असतात ती शिस्तीत चालत असतात ना, बरोबर आहे की नाही? सगळ्यांचे एका वेळेला डावा पाय किंवा उजवा पाय किंवा हातांची जी काही हालचाल आहे, पायांची हालचाल आहे, ती एका शिस्तीत होत असते. सैन्याची परेड बघितलीत तुम्ही, ती पण कशी असते, शिस्तीत असते. पक्ष्यांचा थवा जेव्हा जात असतो ना एकत्र, तो एका शिस्तीत जात असतो. प्राणी कळपाने जात असतात, शिस्तीत जात असतात. जर का तो कोणी त्यांच्यावर अटॅक केला तरच ते सैरावैरा पळतात, पण अदरवाईज हत्तींचा कळप असेल, प्राण्यांचा कळप असेल, पाणी प्यायला जातात तेव्हा ते शिस्तीत जात असतात. शिस्तीचा फायदा असा आहे की आपल्याला एखादी गोष्ट करायची सवय लागते आणि मग ती सुटत नाही. आता घरात आई वडील बऱ्याचशा गोष्टींसाठी शिस्त लावतात किंवा शिस्त सांगतात. तर मग मला माहिती पाहिजे की ही शिस्त कशासाठी आहे, का सांगतायत. मुलांचा पहिला, सगळ्याच मुलांचा असतो, पहिला एक त्यांचा विचार असतो, यार मला कशाला सांगताय तुम्ही, मीच का म्हणून करायचं सगळं. तर साधी गोष्ट आहे. आता बराच वेळ मोबाईल बघतोयस ना तू, बस झालं, मोबाईल बंद कर. मलाच का तुम्ही सांगता, तुम्ही पण मोबाईल बघताय. किंवा अमुक एक गोष्ट, शाळेतनं घरी आलास किंवा घरी आलेस, तुझे कपडे व्यवस्थित आवरून ठेव किंवा शूज किंवा सॉक्स व्यवस्थित ठेव किंवा तुझी बॅग आवरून ठेव. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर जेव्हा मुलांना असं वाटतं की शिस्त आपल्या फायद्यासाठी नसून आपल्याला कंट्रोल करण्यासाठी आहे, असं जेव्हा मुलांना वाटतं तेव्हा त्या शिस्तीचं ओझं होतं. मग मुलं ऐकत नाहीत, बरोबर ना? प्रेमाने सांगितलं तर ऐकतात, किंवा त्यांना लक्षात आलं की आपल्याला शिस्त कशासाठी आहे, ही त्याचा फायदा काय आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमचे आईवडील सांगतात की अमुक एक गोष्ट करायची आहे, अमुक एक गोष्ट करू नका, डूज अँड डोंट्स असतात, टीचर्स सांगतात, तर ते केल्याने माझा फायदा काय आहे किंवा माझं नुकसान काय आहे हे लक्षात घ्यायला हवं. एक मुलगा होता ज्याचे असा खूप बेशिस्त होता. त्याला वेळ पाळायला आवडायची नाही आणि खूप उलट उत्तर देणं आईवडिलांना, किंवा केला तर केला अभ्यास, स्वतःच्या कपड्यांची शाळेच्या काळजी नाही, शूजचे काळजी नाही. तर एके दिवशी तो कॅम्पला गेला शाळेतल्या, आणि तिथे ते एक 10 दिवसाचा कॅम्प होता आणि तिथे सगळं टाईम टू टाईम होतं. सकाळी 6 वाजता उठायचं, आपापलं बेड आवरायचा, तिथे नाश्त्याला बरोबर 7 वाजता आंघोळ करून 8 वाजता हजर राहायचं. मग त्यांचं रुटीन ठरलेलं होतं. तर ह्याला रोज आई बाबा घरी सांगायचे, असं कर तसं कर, तर हा काही ऐकायचा नाही, मी नाही ऐकणार तुमचं. आणि जेव्हा तो तिथे गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं, तो असायचा सर्वात लेट उठायचा, त्यामुळे त्याला शिक्षा व्हायची, किंवा त्या ग्राउंडला तू चक्कर मार. आणि हा बिचारा एकटा, असे 2-3 मुलं असायची जे त्या राऊंडला बिचारे चक्कर मारत असायचे आणि बाकीची मुलं तिथे नाश्ता करतायत, त्यांचं काम करतायत. तर त्याला खूप त्याचा त्रास झाला. मग त्याच्यानंतर तो त्या कॅम्पवरनं घरी आला. मग तर त्याच्यानंतर ते काउन्सिलिंगसाठी आले होते. तेव्हा त्या मुलांनी मला सांगितलं की
माझे आईवडील मला सांगत होते की तू असं कर म्हणून, पण त्यावेळेला मला वाटलं की नाही, ते मुद्दामच सांगतायत, ते असेच आहेत. त्यांना काय सारखं मला शिस्त लावायची असते, माझ्यातलं काहीतरी वाईट सांगायचं असतं, म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण त्याचा मला इतका मोठा फटका बसला. तर शिस्त महत्त्वाची आहे, पण ती शिस्त आपल्याला का लागली पाहिजे याचा तुम्हाला एक अंदाज असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शिक्षक आणि पालकांनी पण हे समजून सांगणं गरजेचं आहे की ही शिस्त का आहे ती. नक्कीच. सरांनी एक आत्ता छान वाक्य सांगितलं आहे, कदाचित तुम्ही ते मिस आऊट केलं असेल, पण मी पुन्हा सांगतो. म्हणजे पालकांना शिस्त लावायची, ती लावू द्या, तुम्ही ती लावून पण घ्या. पण तुम्ही एक वाक्य जर पालकांना सांगितलं, तू मला प्रेमाने सांग, मी हे करेल, तर पालक तुमचे असे नरम होतील आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीने सांगतील, आणि तुम्हाला जी शिस्त ती कठीण वाटते ती तुमची स्मूथ होऊन जाईल. किंवा अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता, सगळ्यांनी करा हां, घरी गेल्यावर. आता तुमचे आईवडील तुम्हाला कुठल्या 10 गोष्टी सांगत असतील, 100 गोष्टी सांगत असतील, एक कुठली तरी गोष्ट अशी तुम्ही निवडा आणि स्वतःला ठरवा की उद्या आईबाबांनी न सांगितल्याशिवाय ही मी गोष्ट स्वतःहून फॉलो करायला सुरुवात करणार. मग ती काही असो, सकाळी उठणं असो वेळेवर, किंवा पर्टिक्युलर तुमच्या वस्तू जागच्या जागी ठेवणं असो, किंवा अजून काही असो. आणि 8 दिवस कन्सिस्टंटली त्यांनी न सांगता तुम्ही करून बघा. इतके खुश होतील माहिती आहे तुमच्यावर ते. तुम्ही जे मागत होता ना ते तुम्हाला न मागता मिळेल. पण काहीतरी मागण्यासाठी म्हणून आपल्याला करायचं नाही आहे, तर आपल्याला स्वतःच्या फायद्यासाठी करायचं. करून बघा तुम्ही सगळ्यांनी.